पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. पाहूया. तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीने त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? तयारी दाखवली होती पण शेत विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमता जरा तुमची लेवल खाली आणा, एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी अंबानी बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता, हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. धर्मादायांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह नसतात. उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. मला ते ऐकून अतिशय दुःख झालं. कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे. ते ऐकून थोडं बरं वाटतंय, पण जो जीव जायचा तो जीव गेला त्याचं दुःख होत आहे. पण आता तो काही परत येणार नाही. आता या चौकशा होत राहणार, पण या चौकशाच होतात, परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही. आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले. आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं? वाईट वाटतंय सगळं बघून की जीव महत्वाचा नाहीये, पैसा जास्त महत्वाचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.